बोलायला जमलं नाही, पण मला वाटलं गबाळगुंडला आपण भेटूया. मला वाटते गरज आहे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आम्ही आजपासून सुरुवातच सिटी टूर नाशिकच्या माध्यमातून सुरुवात केली. तुम्ही सर्वात प्रथम इथे आला, तुमचं मनापासून आभार. कारण तुमच्या लेखनाची आणि तुमची खूप गरज असते आणि ती खूप महत्त्वाची आहे. तर माझ्यासोबत संदीप पाठकजी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि त्यानंतर या फिल्मचे जो तुम्ही भव्य दिव्य चित्रपट बघितला, त्याचे निर्माते, असे निर्माते सर्वांनाच लाभायला हवे, डॉक्टर रसिकजी कदम. येस. नमस्कार. हॅलो. सॉरी, कसं सर्वप्रथम सॉरी, तिकडे दुसरा एक छोटा इंटरव्ह्यू चालू होता म्हणून जरा पळापळ आहे, तुम्हाला थांबावं लागलं. बोलू का? हा मी आहे. येत्या 19 जूनला आमचा घबाडकुंड ही फॅमिली एंटरटेनमेंट असलेली फिल्म तुमच्या भेटीला येते आहे. सर्व प्रकारचे जॉनर आम्ही एकाच सिनेमात हाताळलेत. म्हणजे ही फिल्म हॉररसुद्धा आहे, थ्रिलरसुद्धा आहे, सस्पेन्ससुद्धा त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे, कॉमेडीसुद्धा आहे याच्यामध्ये, आणि एका छान फॅमिलीची गोष्टसुद्धा आहे. एक छोटीशी मुलगी आहे, माझी बायको आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्राजक्ता हणमंदर हिने भूमिका केली. सो त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही प्रेक्षक जरी आला, जेनझी मुलं जी आली, यूथ जी आज कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांनासुद्धा ही फिल्म एंटरटेन करेल, फॅमिलीलासुद्धा एंटरटेन करेल. सर्व प्रकारच्या वर्गासाठीची ही फिल्म आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी लकी. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग होता आलं. गेली 25 वर्ष मी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमात काम करतोय. परंतु मी या मताचा आहे की प्रत्येक प्रोजेक्ट हे तुम्हाला हळूहळू जसं आपण चालायला शिकल्यानंतर एक एक पाऊल टाकत जातो, तसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट हे महत्त्वाचं असतं आणि एक एक पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जातं. मला खात्री आहे की घबाडकुंड हा ॲक्टर म्हणून माझ्यासाठी असा प्रोजेक्ट आहे की जे मला एक पाऊल पुढे घेऊन जाईल आणि मराठी चित्रपटसृष्टीला 10 पावलं पुढे नेणारा हा घबाडकुंड आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमा खूप चांगल्या अर्थानं बदलतो आहे, हळूहळू मोठा होतो आहे, त्याचे बजेट्स वाढत आहेत, त्याच्यामध्ये ग्रँजर नावाचा जी गोष्ट आहे तो शब्द मराठीमध्ये येतो आहे. आणि त्या ग्रँजरला कथेची जोड, आशयाची जोड आणि अभिनयाची जोड ही मिळाली आहे लेखक आणि आमचे दिग्दर्शक प्रीतम पाटील याच्यामुळे. खूप चांगला स्क्रीन प्ले, खूप चांगली गोष्ट, त्याची गुंफण, पात्रांची उकल, हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे की ही फिल्म तुम्हाला होल्ड करेल, एंटरटेन करेल आणि तुम्हाला कळणारच नाही की 2 तास, 2.25 तास कुठे गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली थोडी मानसिकता अशी झाली आहे की बाबा हा चित्रपट आला आहे ना, मराठी चित्रपट टी व्हीवर येईलच की, आत्ताची जनरेशन म्हणते OTTवर आल्यावर बघूच की. पण आम्ही मुळात हुशारी अशी केली आमच्या निर्मात्यांनी, चित्रपटच असा बनवला आहे की तो तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच बघावा लागेल. ती मजा जी आहे ती सराउंड साऊंड 35 mm 70 mm आणि तो डॉल्बी ॲटमॉस, ती मजा आहे. ही मोबाईलवर बघण्याची फिल्म नाही आहे, ही स्मॉल स्क्रीनवर बघण्याची फिल्म नाही, ही बिग स्क्रीनची फिल्म आहे. आणि हल्ली लोकांच्या अपेक्षाही तशा आहेत की आम्ही जर खर्च करतो तर आम्हाला ते व्हिज्युअल, ते ग्रँजर दिसलं पाहिजे. तर मला खात्रीनं असं वाटतं की आपलं प्रोडक्ट आहे म्हटलं आपण कौतुक करतोच, पण थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी, थर्ड पर्सन म्हणून मी जेव्हा बघतो तेव्हाही मला असं वाटतं की नाही, हा मराठी सिनेमा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. हाच नाही, असे येणारे अनेक सिनेमे. कारण मी पहिली फिल्म श्वास नावाचा चित्रपट केला होता, तिथून माझा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की ही फिल्म चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघाल आणि परत परत बघाल.